नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली घाईघाईने येते आणि अर्णवच्या रूमचा दरवाजा नॉक करते. तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो तर इथे अंजली म्हणत असते, चिंटू लवकर चल, अरे आपली आजी. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आजीला? अंजली म्हणते, आजी रूमचा दरवाजा उघडत नाही आहे. कधीपासून मी दरवाजा वाजवते पण ती उघडतच नाही आहे. मला तर खूप जास्त काळजी वाटते, म्हणून तुला इथे बोलवायला आले. तेव्हा इथे अर्णव धावत पळत आजीच्या रूमकडे जात असतो. तोपर्यंत इथे मामा आणि वल्लरी दोघेजण दरवाजा वाजवत असतात. मामा म्हणत असतात, आई अगं कुठे आहेस तू? दरवाजा उघड ना आई. पण इथे आजी काही दरवाजा उघडायला तयार नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मामा काय झालं? तेव्हा मामा म्हणत असतात, अर्णव अरे बघ ना, आई दरवाजाच उघडत नाही आहे. काहीतरी कर पण दरवाजा उघड. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी प्लीज दरवाजा उघड आजी. तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा वल्लरी ईश्वरीला बघते आणि खूपच जास्त चिडते. वल्लरी म्हणत असते, हे सगळं या मुलीमुळे होतं आहे, तिच्यामुळे हे सगळं होतं आहे. तरीसुद्धा तोंड वर करून इथे आलीच आहे उभी राहायला. काय काम आहे तुझं इथे? तेव्हा मामा म्हणत असतात, वल्लरी अगं प्रसंग काय, तू बोलतेस काय? तू जरा शांत राहा ना. आईला त्रास होईल असं प्लीज काही बोलू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला फार काळजी वाटत असते. अंजली म्हणत असते, चिंटू अरे आपल्या आजीला काही होणार तर नाही ना? तेव्हा मामा म्हणतात, अंजली नको काळजी करू, आईला काही होणार नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात की हे बघ अर्णव, आपल्याकडे आता एकच पर्याय आहे, आपल्याला हा दरवाजा तोडावा लागेल. तेव्हा इथे आकाश आणि अर्णव दोघेजण मिळून आता दाराला जोरात धक्का देतात आणि दरवाजा तोडून टाकतात. दोघेही धक्क्याने सगळेजण आतमध्ये आलेले असतात. सगळेजण आता आजीकडे धावत पळत जातात. आजी इथे बेडवरती शांतपणे आता पडलेली असते, कारण आजीला खूप जास्त ताप आलेला असतो. ती बेशुद्ध झालेली असते, जागेवरून उठू शकत नसते. ती दरवाजा काय उघडणार? तेव्हा सगळेजण धावत पळत आजीकडे येतात. मामा तर घाबरलेले असतात. मामा म्हणतात, आई अगं कशी आहेस तू? बरी आहेस ना? तुला बरं वाटतंय का? तेव्हा अंजली वगैरे अर्णव सगळेजण आवाज देत असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की आजीला तर खूप जास्त ताप आलाय, खूपच ताप आलाय तिला, म्हणून ती इथे बेशुद्ध झाली असेल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, आणि हे सगळं कुणामुळे झालंय? फक्त आणि फक्त ह्या मुलीमुळे झालेलं आहे. कारण आईंना हे लग्न मान्यच नाही आहे आणि हे जबरदस्तीने घरामध्ये घुसलेली जी सूनबाई आहे ना, ती आता जबरदस्तीने हे घर बळकवायला बघते. अर्णवसुद्धा बदलला आहे, म्हणूनच इथे आता आईंनी हा धसका घेतलेला आहे. जबरदस्तीने घरामध्ये घुसलेली सूनबाई, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तरीसुद्धा तोंड वर करून इथे येऊन उभी राहिलीसच का? आईंना त्रास होईल म्हणून मी गप्प बसते. मामा म्हणतात, प्लीज प्लीज वल्लरी जरा गप्प बस. आईला त्रास होईल असं काही करू नको. तुला तिचा त्रास दिसत नाही आहे का? तेव्हा वल्लरी म्हणते, अहो मलाच आईंचा त्रास दिसतोय हो, म्हणून तर म्हणते ना की हिला इथून जायला सांगा म्हणून. अहो हिच्यामुळे तर आईंनी हा एवढा मोठा धसका घेतला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा पॅनिक होत असतात. ते म्हणत असतात, प्लीज प्लीज वल्लरी काही बोलू नकोस, हे सगळं बोलायची ही वेळ नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की मामा प्लीज तू इथे पॅनिक होऊ नकोस. तू इथे खचून गेलास तर आजीकडे कसं काय बघायचं? तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश, डॉक्टरांना फोन कर आणि म्हण इमर्जन्सी आहे, लवकरात लवकर यायला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी तिथे उभी असते, पण आता मामीने जो काही तिचा अपमान केलेला असतो, म्हणजे प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवचा अपमान करत असते. त्याला वाईट वाटेल, त्याला दुःख होईल असं बोलत असते. तर त्या घरामध्ये कोणीतरी हवंय ना, जी तिला रिटर्न करेल. तर इथे वल्लरीने आता बरोबर ईश्वरीला शब्द सगळे रिटर्न केलेले असतात आणि तिलासुद्धा रडवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव एकटाच उभा असतो. आजी जे काही बोललेली असते ते आठवत असतं की मला तर तुझी काळजी वाटते. ईश्वरी बरोबर तुझं लग्न झालंय, ती सून म्हणून या घरामध्ये आली आहे. मला तर तुझी काळजी वाटते चिंटू, असं आजी म्हणालेली असते. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि म्हणतात, काय झालं अर्णव? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मामा मला कळत नाही आहे मी काय करू. एका बाजूला आजी माझ्यावरती चिडली आहे, कारण मी सिंदूरबरोबर लग्न केलं आहे म्हणून. एका बाजूला सिंदूर माझ्यावरती चिडले, हे सगळं मी तिच्याबरोबर जे काही केलं आहे ते रागापोटी केलं आहे, माझ्या इगोसाठी केलं आहे, जबरदस्तीने लग्न केलं आहे असं सिंदूरला वाटतं आहे. तिच्या लाईफमध्ये तर मी तिचा खूप मोठा विलन आहे
असं तिला वाटते. आता दोघींना मी कसं समजावू? त्या दोघी माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत मामा, तुला पण माहिती आहे ना. माझं दोघींवरती खूप प्रेम आहे. आजी आणि ईश्वरी दोघीही माझ्यासाठी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. पण मी हे सगळं कसं करू? खरंच मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात की अर्णव, हे बघ मी तुला फक्त एवढंच सांगेन, हे जे काही आहे ना ते तू निवडले स्वतःसाठी. ईश्वरीबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी तुझा होता. त्यामुळे आजीला वाईट वाटणार हे साहजिकच आहे, कारण आई जुन्या विचारांची आहे. पत्रिकेवरती तिचा खूप विश्वास आहे आणि तुझ्या पत्रिकेबरोबर ईश्वरीची पत्रिका जुळली नाही. त्यामुळे तुझ्या आयुष्याला धोका आहे असं तिला वाटते आणि ते काही चुकीचं आहे असंही म्हणणार नाही. त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते तुला करायचं आहे. दोघींनाही तुला आनंदी ठेवायचं आहे असं काहीतरी करावं लागेल. हे सगळं करत असताना तुझी तारेवरची कसरत होणार आहे मला माहिती आहे. पण दोघींच्या चेहऱ्यावरती आता स्माईल कशी आणायची, दोघींना आपापल्या जागी खुश कसं ठेवायचं हे तुझ्या हातात आहे आणि ते तुला करावंच लागेल अर्णव, आणि तू करशील. असं मामा अर्णवला आता समजावून सांगत असतात की तुला इथे आईला आता विश्वास द्यावा लागेल की ईश्वरीबरोबर लग्न करून तुझ्यावरती संकट येणार नाही आहे. उलट जे काही होईल सगळं चांगलं होईल असं तुला दाखवून द्यावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, डॉक्टर आलेले असतात. डॉक्टरांनी आता आजीला चेक केलेलं असतं, BP वगैरे सगळं चेक केलेलं असतं. एक इंजेक्शन दिलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की त्यांना आता बरं वाटेल. तापाचं इंजेक्शन दिलं आहे, ताप कमी होईल. त्यांना आधी पोटभर नाश्ता द्या आणि मग त्यांचा पहिला डोस द्या. मगच त्यांना बरं वाटेल आणि शक्यतो त्यांना त्रास होईल, मनावरती, मेंदूवरती ताण येईल, अशा गोष्टी त्यांना काही सांगू नका आणि जास्तीत जास्त त्यांना आराम करू द्या. त्यांना आरामाची गरज आहे, तेव्हाच त्यांना बरं वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते की आजी बघतेस ना, डॉक्टरांनी काय सांगितलं? तुला जास्तीत जास्त आराम करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता केल्यानंतरच तुला पहिला डोस घ्यायचा आहे. तेव्हा एक काम कर तू, मामी तू आजीजवळ बस. मी जाते आणि आजीसाठी काहीतरी नाश्ता वगैरे बनवते. मी आलेच लगेच. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी नाश्ता वगैरे घेऊन आलेली असते. ईश्वरी म्हणते की अंजलीताई, तुम्ही नका जाऊ, मी आजींसाठी नाश्ता घेऊन आली आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कुठल्या अधिकाराने? सांग ना. अगं आईंना हा जो काही त्रास होतोय ना, तो तुझ्यामुळे होतोय. कळते का? जबरदस्तीने घरामध्ये घुसलेली सूनबाई, तुझ्यामुळे त्रास होतोय आईंना आणि तूच त्यांच्यासमोर आता नाश्ता घेऊन आलीस. त्यांच्यासमोर मुद्दामून सारखी सारखी येतेस का गं? त्यांना त्रास व्हावा म्हणून. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मामी अगं हे काय बोलतेस तू? ईश्वरी मुद्दामून का काही करेल? तेव्हा वल्लरी म्हणते, अगं अंजली तुला नाही माहीत, तुम्ही सगळेजण खूप साधेभोळे आहात गं. पण मी हिच्या या साळसूदपणाला अजिबात फसणार नाही आहे. मला माहिती आहे ना, ही या जबरदस्तीने घरामध्ये का घुसली आहे? कारण तिला आपली ही संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा हे सगळं बळकावायचं आहे ना, म्हणून ती घुसली या घरामध्ये. तेव्हा इथे अंजली आता म्हणत असते, मामी अगं खरंच असं काही नाही आहे गं. तसं जर असतं तर न सांगता तिने नाश्ता बनवला असता का? तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना. अगं ते पण हिचं नाटकच आहे. तुला माहिती नाही आहे का? सगळी नाटके करते ती. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलात, चिडलात. पण हे बघा, तुम्ही काळजी करू नका. माझ्यामुळे या घराला अजिबात त्रास होणार नाही आणि मी इथे लग्न करून जबरदस्तीने नाही आले. मी खरं सांगते आजी, या सगळ्यात माझी काही चूक नाही आहे. गोष्टी माझ्या हातामध्ये नव्हत्या. असत्या तर मी बदलल्या असत्या. पण गोष्टी माझ्या हाताबाहेर निघून गेल्या होत्या. म्हणून मला या घरामध्ये यावं लागलं. नाहीतर आजी, तुमच्या मनाविरुद्ध तर मी या घरामध्ये कधीच आले नसते. आणि तुम्ही मला जेवढं ओळखता, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की मी कधीही कुणाला मुद्दामून त्रास देणार नाही. माझ्या हातामध्ये खरंच काही नव्हतं. पण आता मी या घरची सून आहे. त्याच्यामुळे सून म्हणून या घरातली सगळी कर्तव्य मी अगदी व्यवस्थित पार पडेन. तुम्हाला जशी हवी आहे ना, तशी नासून बनण्याचा प्रयत्न करेन. हे बघा आजी, मी तुमची नासून आहे. मी चुकले, माझं काही चुकलं तर तुम्ही मला ओरडा, माझे कान पकडा. मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही आहे. पण इथे माझा राग अन्नावरती काढू नका. प्लीज आता थोडंसं खाऊन घ्या बरं आणि पहिला डोस घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आजी म्हणत असते, नाही, अजिबात नाही. मला काहीही नको आहे तुझ्या हातचं. तेव्हा ती म्हणत असते, ईश्वरी, की मी या घरातली सून आहे आणि मी माझे अधिकार आणि कर्तव्य सगळे काही अगदी व्यवस्थित पार पाडेन. तेव्हा प्रेक्षकांनो,
या घरातली जबाबदारी मी व्यवस्थित घेईन, असं इकडे ईश्वरी म्हणालेली असते. तेव्हा आजी म्हणते, नाही, या घरातली जबाबदारी अजून मी तुला दिलेलीच नाही आहे. त्यामुळे या घराला आता तू जबाबदार म्हणून अजिबात सांभाळू नकोस. तो अधिकार मी तुला दिलेला नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला ते सगळं आठवतं आणि ईश्वरी बाहेर येऊन रडत असते. आजी म्हणालेली असते की मी तर तुला सून म्हणून अजून स्वीकारलेलंच नाही आहे. त्यामुळे घराची जबाबदारी देणं तर दूरच. तेवढ्यातच इथे ईश्वरी रडत असताना अर्णव त्या ठिकाणी येतो आणि अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही तर काय बोलूच नका. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मी काही बोलत नाही आहे, पण मी सिंदूर, तुझ्या आईचा फोन आला आहे, घे. तेव्हा ईश्वरी आता अर्णवचा फोन घेते आपल्या आईबरोबर बोलण्यासाठी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हां आई, बोल ना. अगं कशी आहेस तू? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा, अगं मी ठीक आहे, तू कशी आहेस? आणि मी कधीपासून तुला फोन करते, फोन का उचलला नाहीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई, अगं मी थोडी कामात होते ना आणि फोन रूममध्ये होता, म्हणून कदाचित उचलला नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो का, काही हरकत नाही. आता तेच तुझं घर आहे, कामामध्ये बिझी आहे, सगळ्यांना सांभाळून घेतेस, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण काय गं इशू, तुझा आवाज का असा येतोय? सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, सगळं काही ठीक आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमू म्हणत होती तिथे आता सगळं काही सुरळीत आहे म्हणून, सगळे इथे तुझ्याशी व्यवस्थित वागतायत, हो ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आई, सगळे खूप छान आहेत अगं, सगळ्यांशी मी व्यवस्थित जुळवून घेते. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू बाळा, अगं सगळे नीट वागणारच. आपण आधी नीट वागलं ना की सगळे बरोबर आपल्याबरोबर नीटच वागतात. आणि हे बघ, आता ते घर तुझं आहे, तुलाच सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आहे, सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा ईश्वरी आता रडत असताना तिच्या हुंदक्याचा आवाज सुप्रियाला येतो. तेव्हा ईश्वरी आता गप्प बसते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा, काय झालं गं? मला तुझा आवाज थोडा वेगळा का आला? असा हुंदका लागल्यासारखा आवाज आला. तेव्हा इशू म्हणते, हो का आई? अगं नाही नाही, पण मी तर एकदम ठीक आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. बरं आई, आता जरा ना मला कामं आहेत, मी नंतर बोलू का तुझ्याशी? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो हो, काही हरकत नाही आहे, गडबडीने फोन करू नकोस, तू तुझी घरातली सगळी कामं आवरून घे आणि मग हवं तर मला फोन कर, ठीक आहे ना? तेव्हा इथे आता ईश्वरीने फोन कट केलेला असतो आणि त्यानंतरला नम्रतासुद्धा फोन ठेवून देते. पण ती म्हणत असते की देवी आई, गणपती बाप्पा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, ईश्वरी आणि अर्णव दोघांमधले गैरसमज दूर होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोन ठेवल्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालंय, तू रडतीयस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही तर ना माझ्याशी काही बोलूच नका, हे सगळं तर तुमच्यामुळे होतं आहे ना. पण इथे आजींचा तर गैरसमज झाला आहे की मी जबरदस्तीने घरामध्ये घुसले म्हणून. मला तुमच्याबरोबर लग्न करायचं होतं, पण ज्याने इथे जबरदस्तीने माझ्याबरोबर लग्न केलं आहे आणि या घरामध्ये मला घेऊन आलं आहे ना, त्याला तर काहीच वाटत नाही आहे, तो तर फक्त माझ्यावरती ऑर्डर सोडतोय, नाही का? तेव्हा मी सिंदूर, अर्णव आता म्हणत असतो की गप्प बस, रडू नकोस, शांत हो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे आता माझ्या ह्या रडण्यालासुद्धा तुमची परवानगी हवी आहे का? म्हणजे माझ्या अश्रूने बाहेर यायचं की नाही यायचं, यासाठी सुद्धा तुमची परवानगी घ्यावी लागणार आहे मला? काय बोलताय तुम्ही अर्णव सर? हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. मला जेव्हा रडायचं असेल तेव्हा मी रडेन, मला जेव्हा हसायचं असेल तेव्हा मी हसेन, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुमच्याबरोबर भांडेन, कळलं तुम्हाला? मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला हवं तसं मी काहीच करणार नाही आहे, कळलं का? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, प्लीज, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. ईश्वरी म्हणते, नाही, माझा अजिबात गैरसमज झालेला नाही आहे, झाला होता, पण आता माझे डोळे उघडलेत. ईश्वरी म्हणते, आणि तुम्हाला का माझी इतकी काळजी वाटते हो? तुम्हाला तर मला रडताना बघून, मला जो त्रास होतो आहे ते बघून तुम्हाला तर आनंद व्हायला हवा ना, तुमच्या मनाला तर शांतता मिळायला हवी. तुम्हाला तर खूप आनंद होत असेल, हो ना? मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मिसिंदोर, खरंच नाही, तुला असं रडताना आणि इतकं चिडचिड करताना बघून मला त्रास होतो अगं, मला त्रास होतो, मला तुझी काळजी वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, हो हो, तुम्हाला माझी खूप काळजी वाटते ना. तुम्हाला जर माझी इतकीच काळजी वाटली असती ना, तर तुम्ही हे जे काही वागलात ना अर्णव सर, ते हे वागला नसतात, कळतंय तुम्हाला? अजिबात तुम्ही असे वागला नसतात. पण नाही, तुम्हाला जसं वागायचं होतं ना, तुम्ही तसेच वागलात. आणि आता मला जो काही त्रास होतो आहे ना, माझ्या कुटुंबाला त्रास होतो आहे, ते बघून तुम्हाला आनंद होतो आहे. कसं आहे ना अर्णव सर,
मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे आणि काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. तुम्ही कधीच माझ्या मनामध्ये जागा नाही निर्माण करू शकत. तुमच्यासारख्या माणसावरती कुणी कधीच प्रेम नाही करू शकत. कळतंय ना तुम्हाला? कधीच कुणी तुमच्यावरती खरं प्रेम करणार नाही, असं ईश्वरी आता अर्णवला म्हणते आणि सरळ तिथून निघून जाते. ती अजिबात अर्णवच्या मनाचा विचार करत नाही की असं बोलल्यानंतर अर्णवला वाईट वाटेल का? तो सुद्धा दुखावला जाईल का? असा विचारसुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये येत नसतो. उलट अर्णवच म्हणत असतो, मी सिंदूर, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे प्रेम काय असतं ना, हे मला बरोबर माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजली आता आजीजवळ असते. ती ताप वगैरे चेक करते. ताप उतरलेला असतो म्हणून आता अंजली बाहेर जात असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई कशी आजी? तेव्हा अंजली म्हणते, अरे आता नाश्ता करून आहे ना, पहिला डोस दिला आहे तर ताप वगैरे उतरला आहे. पण ती आता शांतपणे झोपली आहे तर तिला डिस्टर्ब नको करूया. तिला शांतपणे झोपू दे. तेव्हा इथे ईश्वरी आता रागवलेली असते. तेव्हा अर्णवसुद्धा सॅड झालेला असतो. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर माझ्यावरती रागवले. आजी माझ्यावरती रागवली आहे. ताई मी काय करू ना, खरंच मला काही कळत नाही आहे. मी सिंदूरसुद्धा आता रडत होती. तेव्हा अंजली म्हणत असते की हे बघ अर्णव, तूच तिच्याबरोबर लग्न केलेस आणि तिला या घरामध्ये घेऊन आलेस. त्याच्यामुळे आता आपल्यालाच तिला समजून घ्यावं लागेल, तिच्या कळानं घ्यावं लागेल. मी खरंच सांगते, आपणच तिला इथे समजून घेतलं पाहिजे. ती आपल्या घरामध्ये नवीन आहे आणि तिचं आयुष्य एका दिवसात कसं बदललं आहे तू बघितलंस ना. तेव्हा मी काय म्हणते चिंटू, तिला बरं वाटेल, तिला चांगलं वाटेल असं काहीतरी कर ना तू. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे मी काय करू ताई? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मी जसं सांगते ना तसं कर. तिला खूप छान वाटेल, तिला आनंद होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रूममध्ये असते. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर, चल तयार हो, आपण बाहेर चाललो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, कुठे चाललो आहे बाहेर? मी अजिबात येणार नाही आहे तुमच्याबरोबर कुठेही. समजलं तुम्हाला? मला नाही यायचं आहे बाहेर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू खरं बोलतेस? तुला खरंच माझ्याबरोबर बाहेर यायचं नाही आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सांगितलं ना, मला तुमच्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे. मला तुमच्याबरोबर कुठेही येण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मग ठीक आहे, तुला आता मी शेवटचं विचारतोय, तू नाही येणार माझ्याबरोबर? ईश्वरी म्हणते, सांगितलं ना नाही येणार म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, मग मला तुला उचलून घेऊन जावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही अजिबात नाही, मला अजिबात हात लावायचं नाही, उचलून वगैरे घ्यायचं नाही, मी आत्ताच सांगते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू जर आता माझ्याबरोबर नाही आलीस तर मग तुला उचलूनच घ्यावं लागेल ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही अजिबात नाही, मी तुम्हाला मला उचलून घेऊ देणार नाही, कळतंय का? आत्ताच सांगते मी तुम्हाला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, अगं पण तू म्हणतेस की मी येणार नाही म्हणून, पण ॲटलिस्ट तू विचार तरी की आपण कुठे चाललो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला तुमच्याबरोबर जर यायचंच नाही आहे तर मी कशाला विचारू की कुठे चाललो आहे, का चाललो आहे ते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, तुला जर आता यायचंच नसेल माझ्याबरोबर तर मी तरी काय करू? ताई काय म्हणाली ते, काहीतरी मांडव. तेव्हा ईश्वरी म्हणते, मांडव परतवणे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो, हां मांडव परतावणे. ताई म्हणाली होती की जाताना नवरी मुलीलासुद्धा बरोबर घेऊन जायचं असतं, पण तुला जर माझ्याबरोबर यायचंच नाही आहे तर मी एकटा जातो ना माझ्या सासरी मांडव परतवणीसाठी. तुला नसेल यायचं तर नको येऊ. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही नाही, मला पण यायचं आहे तुमच्याबरोबर मांडव परतवणीसाठी आणि तुम्ही एकटे नाही जाऊ शकत. तेव्हा अर्णव म्हणतो, का? मी एकटा का नाही जाऊ शकत? आपण आत्तापासूनच हा नियम बदलूया ना, म्हणजे मुलगा एकटा इथे आता मांडव परतवणीसाठी मुलीच्या घरी जाऊ शकतो, असं आपण करूया ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही अजिबात नाही, तुम्ही एकटे नाही जाऊ शकत मला इथे ठेवून, मी पण येते ना तुमच्याबरोबर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का पण? तू तर आता म्हणाली होतीस ना की तुला यायचं नाही आहे म्हणून, मग आता काय येतेस माझ्याबरोबर? तेव्हा ईश्वरी म्हणते, मांडव परतवणीसाठी तुम्ही एकटे कुठे जाल, मलासुद्धा तुमच्याबरोबर यावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता फुलवाल्या ताई असतात. त्या ईश्वरी अर्णवला एकत्र बघतात आणि म्हणत असतात की दादा वहिनी, किती छान जोडा आहे तुमचा, खूपच जास्त छान. तुम्ही एक काम करा ना, एकमेकांना फुलं द्या. तेव्हा इथे अर्णवला छान वाटतं जेव्हा ती बाई इथे तुमचा जोडा छान आहे असं म्हणते. तेव्हा इथे अर्णव आता एक बुके घेतो, त्यातलं एक फूल काढून आता ईश्वरीला देत असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागानेच बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी दोघेजण आता घरी आलेले असतात.
तेव्हा अर्णव म्हणत असतो की आई हे घ्या तुमच्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे अर्णवने सुप्रियाला हवी तेवढी फुलं दिलेली असतात. त्यानंतर इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं जेवायला बसलेले असतात. तेव्हा नमू म्हणत असते की आता तुम्ही दोघांनी आहे ना एकमेकांना घास भरवायचा आहे आणि मग जेवायला सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे आता अर्णव एक घास घेतो आणि पटकन ईश्वरी काही बोलणार तिला भरवतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते ईशू आता तुझी बारी, आता तू एक घास घे आणि जावई बापूंना भरव. तेव्हा इथे ईश्वरीला आता काही जुन्या गोष्टी लगेचच आठवायला लागतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीला तिच्या घरी आणून तिला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं.